नारद मुनी तुमच्या आमच्या समोर करतात. लभ्यंते तत्कृपा येऊन प्राप्त होते, पण तुझ्या कृपेशिवाय नाही. आता पुन्हा भगवंताची कृपा व्हायची असेल तर पुन्हा काय करावं हाही प्रश्न. म्हणजे फक्त साखळीकडे लक्ष देवाची प्राप्ती, संत महात्म्यांच्या कृपेशिवाय देवाची प्राप्ती होणं शक्य नाही. आता संतांची कृपा होण्यासाठी देवाची कृपा पाहिजे आणि देवाची कृपा होण्यासाठी भगवंताची सेवा केली पाहिजे. आता भगवंताची सेवा करणं म्हणजे परमार्थ करणं. नामस्मरणाशिवाय दुसरी सेवा नाही. आणि त्याचं नामस्मरण केल्यानंतर परमार्थाचं फळ असेल, देवाची कृपा होते, संत महात्म्यांची संगत प्राप्त होते. संत महात्म्यांच्या संगतीनंतर अधिकार आपला जाणतात, संत महात्मे कृपा करतात आणि मग देव कळू लागतो. आणि देव कळण्याचा परिणाम आहे की आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होण्याचं ध्येय, हे ध्येय संत महात्म्यांच्या कृपेमुळे प्राप्त झालं. देवाचं सानिध्य प्राप्त झालं. देव आम्हाला कळू लागला आणि देवाची प्राप्ती झाल्यामुळं देव प्राप्तीचं फळ आम्हाला प्राप्त झालं. आणि खूप तीच परिभाषा या अभंगातून तुमच्या आमच्या समोर ठेवतात. देव प्राप्त झाला, हे मनुष्य जन्माचं फळ आम्हाला प्राप्त झालं. देवाचे सानिध्य आणि देव साध्य करण्यामध्येच मनुष्य धर्माची पुरुषार्थ आहे. खूप हेच तुम्हाला आम्हाला सांगतो. जन्मालो त्याचे जन्मारोग्याचे आजे फळ झाले साचे. जन्माला येण्याचं जे ध्येय, ते ध्येय आम्ही प्राप्त केलं, त्याचं फळ आम्हाला प्राप्त झालं. पण तुकोपणाची भाषा ही मात्र लक्ष देण्याजोगी. तुकोपणाचे करता जन्मा आलो कोणीही म्हणू शकत नाही. आलो म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? थोडक्यात बोलायचं झालं, अवघ्या मिनिटांमध्ये येणं आणि जाणं हे ज्याच्या हातात आहे तो फक्त
उदाहरण घ्या. आपण जर एखाद्याला आश्वासन दिलं आलो जर पुढे कीर्तन तू जाऊ तर मी येतो, पण कीर्तन संपलं तरी आश्वासन देणाऱ्याचा पत्ता नसतो. तेवढा आपला अधिकार संत महात्म्यांची भाषा आहे. आलो का आलो म्हणण्यामध्ये स्वतःचा असणारा संतांचा असणारा अधिकार सांगतात. आम्ही कर्मपाशामध्ये बद्ध नाही, संचितानुसार आम्हाला जन्म प्राप्त होत नाही. आमचा अधिकार आहे. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही येऊ शकतो, आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही जाऊ शकतो. का जातो येतो आम्ही देवाचे सांगतात म्हणजे मदत धाडीले किंवा याच्या पलीकडे करायची भाषा. आम्हाला जन्म मरण नाही, आम्ही येतो आणि आम्ही जातो हे आमच्या हातात. आलो म्हणे विना ज्याच्या हातात स्वाधीन आहे त्यालाच म्हणावं आलो. प्रत्यक्ष संतांचा असणारं सामर्थ्य सांगून जातात की आमच्या हातात कधी यायचं कधी जायचं. तुम्ही आम्ही विचार करेल आता आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त जो भेटला तसा संत महात्म्यांच्या हातात येण्याचं, पण तुमच्या आमच्या हातात मनुष्य जन्म कधी भेटावा हे हातात नाही. आता जो तुम्हाला आम्हाला नरदेह प्राप्त दिसतोय तो आपल्याला माग किती वेळा कोणत्या कोणत्या योनीत फिरून भेटला याचं गणित नाही. आपल्याला जो नरदेह आता प्राप्त आहे तो आपल्या प्रारब्धानुसार पाप पुण्य समान झाला असेल किंवा अनेक योनीतून फिरता फिरता मग आपल्याला नरदेह प्राप्त होण्याची संधी सापडली. तुम्हा आम्हाला जो नरदेह प्राप्त झाला तो झाला कसा याची सोपी परिभाषा सांगतात. किती योनीमध्ये कितीदा आपण फिरलो याचं गणित नाही. आणि हे योनीतून फिरत 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 मग तुम्हा आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला. बहुता दिवसा बेरा आला या
नागर आपण बहुत योनीत बहुत फेरे मारून मग मनुष्य जन्म. संत महात्म्याचं तसं नाही. अवतार संत महात्म्यांनी धारण करावा. त्यांच्या इच्छा असेल, त्यांच्या मनात आलं त्यांनी यावं आणि त्यांची इच्छा संपल्यानंतर अवतार कार्य संपावं. म्हणजे येणं जाणं ज्याच्या हातात आहे ते वापरू शकतात. आलो तुकोपराय आले. पण आल्यानंतर मनुष्य जन्माचं जे इच्छित फळ ते फळ मात्र भगवान परमात्म्याच्या प्राप्त करणं आणि त्याचं प्राप्तीचं जे फळ तुकोपराय म्हणतात. देवाची आम्हाला प्राप्ती झाली आणि देव प्राप्तीचं फळ आम्हाला प्राप्त झालं. देवाची प्राप्ती एवढ्याच करता करायची की जे आमच्या मागं राड गाडगं लागते सतत जन्मन सतत हे राग गाडग संपवण्यासाठी देवाची प्राप्ती करणं आवश्यक आहे. आणि देवाच्या प्राप्तीचं फळ हे की तुमच्या आमच्या मागं लागलेला भवसिंधू संसार हा भवसागर सतत जन्म सतत मरण हे मात्र फेरा आपला संपतो. हे देवाच्या प्राप्तीचं फळ आहे. तुकोपराय फळसिद्धी सांगतात. आता मात्र आम्हाला जन्म मरण नाही. आम्ही सिद्ध अवस्थेत आहोत आणि जन्म मरणाचं वाटतंय तेवढं दुःख सोपं नाही. या जन्म मरणाचं एवढं घडतंय तुकोपराय एके ठिकाणी वर्णन करून जातात की या फेऱ्याचं एवढं दुःख की हे जर दुःख आम्ही सांगू शकत नाही आणि जर सांगायला गेलो तर पाषाणे त्या पाषाणाचे सुद्धा दोन तुकडे होतील एवढं हे घातक दुःख. त्या दुःखातून आम्हाला मुक्तता झाली. हे देवाच्या प्राप्तीचं फळ. आणि दुःख सांगो मी किती आणि एवढं याच्या यात नाही न साहेब पाषाण फुटकी. एवढं याच्या यात नाही की सहन होत नाही. पाषाणाचे सुद्धा दोन तुकडे होतील एवढं याचं दुःख. या दुःखातून आम्ही मोकळ झालो. हे भगवान प्राप्तीचं फळ. देव आम्हाला प्राप्त झाला ही गोष्ट खरी. पण भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता संत महात्म्याची संगत होणं आवश्यक होतं आणि देवाची प्राप्ती आम्हाला झाली. हे फळ आम्हाला दिसतंय खरं. पण संत महात्म्यांनी जर आमच्यावर कृपा केली नसती तर हे फळ आम्हाला प्राप्त झालं नसतं. तुकोपराय संत महात्म्यांना याचं श्रेय देतात की तुम्ही सांभाळ केल्यामुळे हे आम्हाला फळ प्राप्त झालं. तुम्ही
संसारापेक्षा वेगळा भय तुकोबरायांना भय आहे. तुकोबराय बोलून दाखवतात हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपण जर भगवंताचं स्मरण केलं नाही, नरदेहाची प्राप्ती तुम्हा आम्हाला भगवंताचे स्मरण करावं, नामस्मरण करावं म्हणून होते. जर तुम्ही आम्ही नरदेह प्राप्तीनंतर देवाचं स्मरण केलं नाही तर मात्र मनुष्य जन्म वाया जाण्याचे भय नको करायला. का? अरे नरदेह प्राप्त झालाय देवाच्या चिंतना करता आणि नरदेह प्राप्त होऊन देखील आम्ही जर देवाचं नामस्मरण करत नाही त्याचं मात्र भय तुकोबरांना आहे. आता मग वाट बाकीचा भय नाही. बर भय होत ते भय गेलं का आता मात्र आम्हाला शाश्वत भगवान परमात्म्याचं स्मरण आम्ही नित्य करू का? ज्या संगतीमध्ये आहे त्या संगतीमध्ये देवाच्या स्मरणाशिवाय दुसरं काही चालत नाही. दिनरजनी हाची धंदा बस भगवंताचं स्मरण करणं दुसरा धंदा नाही. त्याच्यामुळे आता भय गेलं. आता भय गेलं. खंती कोणती होती? बर खंती असते कधी? आपल्याला खंती वाटते. ती खंती वाटते कधी? खंती वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही आम्ही कुणाला वचन दिलं, आश्वासन दिलं आणि ते जर आश्वासन तुम्ही आम्ही पूर्ण करू शकलो नाही तर त्याची नंतर मात्र खंती वाटते. तुकोबरायांनी देवाला किंवा तुम्ही आम्ही देखील देवाला एक वचन दिले. या वचनाची पूर्ती तुमच्या आमच्याकडून अद्याप झाली नाही. तुकोबरायांना त्या वचनपूर्ती स्मरण होती पण ती वचनपूर्ती झाली नसल्यामुळं खंती होती. देवाला आम्ही जन्म घेताना वचन दिलंय, देवा या गर्भवासाच्या दुःखातून मोकळा कर. आम्ही तुला शब्द देतो, आम्ही तुझं स्मरण नित्य करू. आठवीनं पाय आता देवाला आम्ही वचन दे कोणतं? तुझं स्मरण करण्याचं. आणि हे जर आम्ही करत नसो, वचनबद्ध होऊन जर वचनाची आम्ही पूर्तता करत नसो तर मात्र त्याची खंती आहे. तुकोबराय तिथं सांगतात खंती गेली का? आम्ही वचन दिलं होतं त्याची पूर्तता आमच्याकडून झाली, आम्ही देवाच्या पायाला विसरलो
नाही रात्रंदिवस देवाचं भजन चाललं म्हणून भयही गेलं संतीही गेली हे सगळं जे घडलं ते फक्त संत महात्म्यांच्या प्राप्तीतून संत महात्म्यांच्या कृपेतून त्यांच्याशिवाय हे आम्हाला फळ प्राप्त होणं शक्य नव्हतं. तुम्ही सांभाळले संती भय निरसनी संती विठ्ठल. जन्माला येण्याचं मनुष्य धर्म पाठीमागचं ध्येय तुमचं आपलं असणारं साध्य या साध्याचे तुम्हा आम्हाला जाणीव करून देतात. देवाच्या प्राप्तीमध्ये पुरुषार्थ सिद्धी आणि हे पुरुषार्थ सिद्धी आम्ही साध्य केली संत महात्म्यांच्या संगतीतून. संत महात्म्यांची आमच्यावर कृपा झाली आणि या कृपेचा परिणाम म्हणजे वय निघून गेलं, घंटी निघून गेली, आमच्या जीवनाला कृतकृत्यता प्राप्त झाली. असो आपण कोणत्या प्रसंगाला तिथे उपस्थित आहोत त्याची तुम्हा आम्हाला ज्ञान तरी ज्या वास्तूमध्ये आपण आहोत
ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्राचा महिमा लक्षात घेता तीर्थक्षेत्र आणि या सानिध्यात या देवताच्या सानिध्यामध्ये जेथे मंडळी ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला आणि ज्यांनी ज्यांनी लक्ष्मीनारायणाची सेवा केली त्यांची कृतार्थता होणं किंवा ते भगवत त्यांनी देण होणं भगवंताचे त्यांना प्राप्ती होणं हे स्वाभाविकच या स्मरणाचं ते महत्व आहे. आणि या परिसराचा विचार करता अनेक संप्रदाय इथे आहेत आणि या आत्ता स्थितीला अनेक विद्वान मंडळी आणि तुमचे आमच्यासारखे श्रेष्ठ वारकरी इथे उपस्थित आहेत ज्यांनी भावे महाराजांची परंपरा आपल्यावर खांद्यावर घेऊन या ठिकाणी या भागामध्ये त्यांनी आपला संप्रदाय आणि आपली परंपरा जे टिकवून ठेवलेली आहे असे गडगे महाराज इथे उपस्थित आहेत. गडगे महाराज उपस्थित आहेत ज्यांनी आढळून देते आपल्या परंपरेला आणि आपल्या परमार्थाला थोडाही दास न लागू देतात संप्रदायाच्या नियमानं आणि संत महात्म्यांना अनुसरून असणारी सेवा आरोग्याची भोजन परंपरा या भागामध्ये त्यांनी बांधून ठेवली असे महाराज आणि उपस्थित तिथे सगळे आज हिंदे महाराजांच्या प्रथम पुण्य स्मरणाला आपण उपस्थित आहोत आणि आमदारात बरोबर बोलावं तेवढं कमी वयाची मर्यादा लक्षात घेतात फक्त भावत त्यांचे असणारे अनुभवाला आलेले प्रसंग इतके फक्त सांगून जातो कारण जास्त सहवास लाभला नाही आणि त्यांच्याबद्दल यथार्थच वर्तन कोणी करावं तर ते माझे पूजनीय प्रकारचे कारण पूर्ण सहवास त्यांना लाभलेला होता पण दोघंही त्यांच्या त्यांच्या ठिकाणी भगवत करणे लीन झाल्यामुळं आज हा प्रसंग माझ्याकडे महात्म्यांचं वर्णन करतात जे जे वारकरी आणि जे जे हराचे वारकरी त्यांनी असतानाही आपल्याकडून पुण्याचं गाठोडं त्यांच्याकडून घेता येतं आणि त्यांनी गेल्यानंतर त्यांचा अधिकार एवढा आहे की ते गेल्या पश्चातही त्यांच्या स्मरणातून आपल्याला पुण्याचं गाठोडं बांधता येतं हा त्यांचा अधिकार का त्यांचं सामर्थ्य एवढं वारकऱ्यांचं की त्यांच्या नुसत्या नामातून तुम्हा आम्हाला पुण्याची प्राप्ती होते का पुण्यवंत व्हावे घेता हा त्यांचा असणारा म्हणजे वारकऱ्यांचा असणारा अधिकार पूर्ण जीवन हा परमार्थ केल्यामुळे त्यांचा जो अधिकार होतो तो आज सामान्य अधिकार आहे. आज आमदारांचे जीवन जर आपण पाहिलं तर पूर्ण परमार्थाला अनुसरून आणि मला जसं कळतंय तसं त्यांनी त्यांची वाणी कधी चुकवली नाही त्यातील वाणीला उपस्थित आहे. आता मला पंढरपुरात काल्याच्या कीर्तनाला त्यांची उपस्थिती आहेच आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी परमार्थ जे वेद सांगितलं होतं त्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर जेव्हा नवनीची दिंडी निघाली आणि मी दिंडीच्या पुढे सांगत होतो कठीण काळ होता तेव्हा धीर देणारे म्हणजे अंधार का मनुष्य बरं आज आहे उद्या नाही. आज 50 वारकरी त्या 50 वारकरीचे त्या दिंडीमध्ये 200 वारकरी व्हायला वेळ लागणार नाही थोडा काळ द्यावा लागेल पण सेवा आपल्या ज्या आहेत त्या सेवा चुकवायच्या नाहीत आणि माणसामुळे सेवेत खंडता द्यायची नाही ते वाक्य ते बोलून गेले होते आणि हे वाक्य खरे सेवा महत्वाची सेवा करत असताना किती मनुष्य बळे उपयोगाचं नाही सेवेला नाही आणि या सेवा आणि या सेवेविषयी भर देणारे हे जुने असणारे वारकरी आणि वारकरी जाण्याचा संप्रदायाला जेवढा तोटा होतो तेवढा कोणताच होत नाही का जुने जे
वारकरी होते ते जुने वारकरी आपल्या नियमाला एवढं महत्व द्यायचे. बाकीचं सर्व खरं पण नियमाला दुजारा द्यायचा नाही. नियम पाळत असताना आपला देह गेला तरी या वारकऱ्यांनी विचार केला नाही आणि हेच त्यांची खरी सेवा. परमार्थ करत असताना ज्यांनी देह तादात्म्य ठेवलं ते परमार्थ करू शकत नाही. परमार्थ जर खरा धरायचा असेल तर देहाला विसर पडलाच पाहिजे. देह तादात्म्य जर आम्ही सांगत नाही तर खरा परमार्थ आमच्याकडून होणारच नाही. म्हणून संत महात्मे हे सांगून जातात, देवाची सेवा करत असताना आम्ही देहाला कधी किंमत दिली नाही. का देह जावो अथवा राहो. भगवंताची सेवा करत असताना देह तादात्म्य नाही. आणि तुमचं आमचं देह तादात्म्य एवढे ना, मी नेहमी सांगून जातो, आम्ही देहाला एवढं महत्व देतो एवढं आत्ता देहाबद्दल बांधू नये की साधं दुसरं तिसरं डोक्या कीर्तनाचा विचार करा. कीर्तनात बसल्यावर देखील आमचं देह तादात्म्य एवढे. जरा कीर्तन वाटलं की आमची वळवळ चालू होते. म्हणजे पाय बसू लागतात आणि मग पाया बसल्यानंतर हा पाय उचल, त्या पायावर घे, तो पाय उचल, या पायावर घे, हा याचा मुलगा उचल, तो याचा मुलगा उचलता. आमचं देह तादात्म्य एवढे. देहावर आमचा एवढं प्रेम आहे की त्या होणाऱ्या वेदनाही आम्हाला जाणवतात. संत महात्म्यांचं तसं नाही. देह तादात्म्य नसल्यामुळं कितीही झालं आणि काहीही झालं, देह जाण्याचा जरी प्रसंग आला तरी त्या आपला सेवा ते सोडत नाहीत. आणि असे वारकरी आमच्यात होते ज्यांनी आपला परमार्थ देह जाईपर्यंत तटस्थ वृत्तीने पाळला. त्या नियमामध्ये कुठेही बदल केला नाही किंवा चवडीनं परमार्थ न करता सेवा वृत्तीनं परमार्थ करणारे ते व्यक्ती होते. त्याचाच परिणाम त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थकता तर करून घेतली. तुकोबराची जी भाषा की जन्माला येण्याचं फळ आम्हाला प्राप्त झालं, ते फळ त्यांना मिळालेलंच आहे. फक्त परिणाम असा की ते आपल्याला कळत नाही का आपला तेवढा अधिकार नाही. ते अधिकार नसल्यामुळं वारकऱ्यांची होणारी अवस्था, वारकऱ्यांना भेटलेलं फळ तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. त्यांच्या परमार्थाचं केलेलं फळ त्यांना प्राप्त झालेलं आहे. जरी आता या प्रसंगी तो उपस्थित नसले, तुम्हा आम्हाला दुःख जरी वाटत असले तरी भगवत चरणी दीन असल्यामुळं त्याचा आनंद कुठंतरी आहे. त्या परमार्थाचं ते फळ प्रत्येक जण जाणारच आहे. पण परमार्थ करून जे जातात तुकोबराय त्याचे सामर्थ्य सांगतात. जे जे परमार्थ करून गेले, ज्यांनी ज्यांनी देवाची सेवा करत आपला देह समर्पण केला, त्यांची सत्ता एवढी की सगळ्यांना काळाला ग्रासलंय. पण काळाला ग्रासणारे तुका म्हणे काळ आता आतापर्यंत काळ आम्हाला ग्रासत होता. म्हणजे काळाची सत्ता होती. आम्ही कधी जावं हे काळ ठरवत होता. पण परमार्थिक सेवा याचं फळ अशी मिळाली की त्या काळावर आम्ही सत्ता गाजवू लागलो. म्हणजे काळाला कधी जावं हे ठरवायचं नाही, आम्ही ठरवणार. आम्ही आमचं अवतार कार्य कधी संपवणार. जाणं तर आहे, प्रत्येकांना येणाऱ्यांना जावं लागणारच आहे. त्याचं तेव्हा घोर मृत्यू जे जे येणारे ते जाणारे. ज्ञानोबारांची परिभाषा ही आहे, 4 प्रकारे जन्म होतात. पण जे जे येणारे या पृथ्वीवर या भूलोकामध्ये ते सगळे जाणारे फक्त भगवंताला आणि भगवत भक्ताला आणि भगवंताच्या नामाला जात नाही. अंडर येणारच वेगळे ते सगळे असणार. फक्त देव असणार नाही, देवाचं नाव असणार नाही, जे अजरामर आहे. असं अजरामर नाम आमच्या कंठात असल्यामुळे तुकोबराय बोलतात, आता काळ आमच्यावर सत्ता गाजू शकत नाही. आम्ही काळावर राज्य प्रस्थापित केलंय. त्याचं सगळं श्रेय जे जातं ते फक्त संत महात्म्यांना. का संतांनी कृपा केल्यामुळे हे सगळं फळ आम्हाला प्राप्त झालं. तुका म्हणे काळ आता करून संती वैर्य सगळी अंती
Tuhan